नमस्कार शेतकरी मंडळी, मी शुभम आणि स्वागत करतो तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये. तर शेतकरी मंडळी, मी सध्या आलेलो आहे आपल्या पुण्याजवळील एका आळंदी मातोबाची या गावामधील आपल्या एका छोट्याशा शिमला मिरचीच्या प्लॉटमध्ये. हा 1 एकराचा प्लॉट आहे आणि एक खूप छान पद्धतीने प्लॉट डेव्हलप झाला आणि अगदी उत्पादनही खूप छान पद्धतीने या प्लॉटमध्ये सध्या निघालेलं आहे. आज आपण इथे एक छोटासा समारंभ कार्यक्रम ठेवला होता, जिथे सर्व प्रकारची माहिती शेतकऱ्यांना आणि तसेच याच्यामध्ये किती ॲव्हरेज निघालं किंवा काही समस्या आल्या किंवा कशा पद्धतीने यांनी हा प्लॉट पहिल्यांदाच करून एक चांगल्या पद्धतीनं सक्सेस केलेला आहे, याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर चला मंडळी, आजचा हा व्हिडिओ सुरू करूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव श्रीनाथ विठ्ठल बोंडवे, मुक्काम पोस्ट आळंदी मातोबाची, जिल्हा हवेली, तालुका पुणे. तालुका हवेली, जिल्हा पुणे. ओके. तर सध्या माल खूप चांगला निघतोय प्लॉटमध्ये, त्यामुळे शेतकऱ्यांना काय बोलायचं सध्या सुचत नाहीये. थोडंसं जिल्हा तालुका सुद्धा चेंज होतोय थोडासा. तर जे प्लांटेशन आहे आपलं, ते किती तारखेचं होतं आणि कशा पद्धतीनं प्लॉट आला, त्याच्याबद्दल तुम्ही थोडीशी माहिती आमच्या शेतकऱ्यांना सांगावी अशी माझी इच्छा आहे. थोडंसं बोला. प्लांटेशन आपण 1 फेब्रुवारीला केलं होतं. हा. तर आपलं लागवड सरांच्या व्हिडिओ मार्फतच, म्हणजे सरांचे व्हिडिओ पाहिले आपण. सरांचं सगळं म्हणजे व्हिडिओ सांगितलं होतं कसं काय करायचं, काय वगैरे. त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट वगैरे झालं. मग त्याच्यानंतर ठरवलं की लागवड करायची म्हणून मग आपण 1 फेब्रुवारी लागवड केली. ओके. ही व्हरायटी कोणती आहे? ही इंडस 11. इंडस 11 आहे. हो. उत्पादन कसं निघतंय सध्या? उत्पादन तरी नाही 6 बेडला एक 600 किलो ते 700 किलो माल निघतोय सध्या 6च हो. बेडला. 6 बेडला 11 बेड तोडून झाले तरी 1.5 टनाच्या आसपास आले. 1.5 टनाच्या आसपास. 1400 किलो निघलाय 11 बेड मध्ये. 11 बेड मध्ये 1400 किलो माल सध्या तुटलेला आहे. तरी सुद्धा झाडं मोकळे झालेत असं वाटतंय का ते? नाही शेंड्यापर्यंत माल आहे, अजून खूप माल आहे. अजून माल? कडेला जास्त पर्यंत इकडे परत माल येतो खूप. पुढे तोडणी उरकत नाही. ओके. तोडा कम्प्लीट करेपर्यंत पाठीमागून अजून माल? लगेच माल साईज वगैरे होते त्याची, खूप माल लागले, सेटिंग वगैरे खूप आहे. आता दररोज माल तोडताय तुम्ही? हा, रोज तोड. रोज किती किलो तोडताय साधारण? रोज एक 600 ते 700 किलो. 600 ते 700 700 किलो किलो. कंटिन्यू चालू आहे. कंटिन्युअसली. आणि हे सर्क्युलेशन गेली मला वाटतं एक 20-25 दिवस झाले कंटिन्यू चालू आहे. कंटिन्यू डेली 500-600 किलो हा, तुटतोय. तुटतोय. आणि मार्केट रेट जे आहे ते साधारण कसं भेटतोय सध्या? ते आता पुणे गुलटेकडी मार्केटला आपल्याला 30 ते 35 रुपये किलो भेटतोय. 30 ते 35 हो. रुपये किलो भेटतोय सध्या. हा. आणि सुरुवातीला आपल्याला 45 पर्यंत पण 40 ते गेलो 45 होतो. रुपये भेटला होता, पण ते युद्धाच्या काळामुळे ते रिव्हर्स झाला होता थोडा. रिवर्स झालं. हा, 30 ते 35 तरी आहे, तरी चांगला बाजार आहे. चांगला बाजार आहे. हो. आणि जी क्वालिटी आहे आपल्या मिरचीची, ते मार्केटला मागणी आहे का? आहे बऱ्यापैकी? खूप मागणी. शाईन वगैरे ओके, तरी काय विषय नाही, एकदम चांगल्या पद्धतीने आहे. तर आपण या प्लॉट मध्ये सर्व प्रकारचे जे काही शेड्यूल वापरलं, आपण आतापर्यंत औषधं वापरली. हो. आता तुम्हाला सांगायचं झालं तर जे काही सर्व प्रकारची औषधं आपण वापरली ती ग्रीन क्रॉप इंडियाची आपण ग्रीन वापरली. क्रॉप इंडियाची होती. जवळजवळ एक 90% औषधं हे आपण ग्रीन क्रॉप इंडियाचे Crop India, वापरले. हो. तर याचे रिझल्ट तुम्हाला कसे वाटले? एक नंबर आहे. स्वस्तात मस्त आहे. आपलं एक 40-45 हजारामध्ये आपला प्लॉट तुम्ही चालू करून दिलेला. चालू करून दिलेला हो. पूर्ण हो. 45,000 45,000. एकराचा एक प्लॉट एकराचा प्लॉट चालू करून दिलेला आहे. पूर्ण चालू झालेला. हो. आणि आता जो साधारण खर्च आहे, हा. म्हणजे जे काही समजा आपलं उत्पादन निघतंय हा. त्या हिशोबाने जो खर्च आपला चाललेला आहे हा. स्टेप वाईज, तो खर्च जास्त होतोय का? नाही नॉर्मली बरोबर आहे. 3 दिवसाला फवारणी चालू आहे. एक फवारणी ते 3 ते 4 हजारापर्यंत. जास्त थ्रिप्स असेल तर जास्त खर्च होतो, म्हणजे हा. थ्रिप्स वगैरे काय आपल्या प्लॉटवर एवढे नाहीये, त्यामुळे ओके. कमी खर्च होतो. एवढं काही प्रॉब्लेम नाही. कमी खर्च होते. हा. म्हणजे जे आपला डेली 600 किलो आपण काढतोय, हा. त्याच्यातला 100 किलो जरी खर्चायला सोडला हा, तरी रोजच्या रोज जातो, म्हणजे तरी 500 किलोचं उत्पादन रोजच्या रोज रोजच्या रोज हातामध्ये राहते. हातामध्ये राहते. हो. तर मंडळी, हा एक खूप चांगल्या पद्धतीचा प्लॉट आहे. इंडस 11ची व्हरायटी आहे आणि एक चांगल्या पद्धतीनं मार्केटला आपण सध्या सक्सेस झालेलो आहे. अजून प्लॉट एक साधारण 3 ते 4 महिने आपला चालू 4 शकतो. महिने चालू शकतो अजून. चालू शकतो. अशाच मालाने रोज चालू शकतो 3-4 महिने. ओके. तर हो. जे काही आपला खर्च झाला होता आतापर्यंत, नेटचा असू द्या हा, किंवा हा. इतर बाकी सगळा हो, खर्च हो. आपला निघलेले, हा. आपण पूर्ण खर्चातून बाहेर आहे. हा. जे काय आहे ते डेलीचं आपलं प्रॉफिट चालू आहे. प्रॉफिट चालू आहे, म्हणजे आपला 3-4 महिन्यात म्हणजे खर्च वगैरे सगळा निघून वर राहणार आहे आपल्याला चांगलं. ओके. सगळं उत्पादन जे काही हा. आहे इथून पुढचं धरा, हा, इथून पुढचं धरलं तरी 4 महिने तरी याचा खर्च वगैरे सगळा निघून चांगला इन्कम राहणार आहे. चांगलं इन्कम राहणार आहे. आतापर्यंत सगळा खर्च निघलेले आहे निघलेलं आहे. ऑलरेडी. आणि जे काही 500 किलो जातोय आपला, एक साधारण उदाहरण आपण 30 रुपयांनी धरतोय, हा, 30 तरी सुद्धा डेली म्हटलं तरी एक चांगल्या पद्धतीचा इन्कम आहे. इन्कम खूप राहतो daily. इन्कम खूप आहे. हा. तर तुम्ही शिकलेले आहात सध्या, जे काही तुम्ही यंग जनरेशनचे आहात, हा. वय तुमचं असं काही जास्त नाहीये किंवा नाही, एक नवीन आधुनिक पद्धतीने तुम्ही शेती करताय. हा. तर जी काही नवीन पिढी आहे आपली, हा.
त्या पिढीला तुमचं काय सांगणं की बाबा शेती क्षेत्रामध्ये काही लोक असं घाबरतात की आपण शेती हा. केली पाहिजे का बाबा जास्त खर्च होतोय, तर त्यांच्याविषयी तुमचं काय मत आहे एक थोडं? काय मी तर म्हणतो शेती जॉब पेक्षा चांगलीच आहे. चांगली. शेती गेली पाहिजे. हा, शेती चांगली आहे जॉब पेक्षा. ओके, तर हा. तुमचा 2 दिवसाचा इन्कम म्हणजे काही हा. थोड्याफार नोकरदारांचा महिन्याचा Salary, पगार हा. एक सॅलरी धरून चालू आहे हा. आपण एक साधारण पद्धतीची. हा. खूप चांगल्या पद्धतीनं प्लॉट आलेला आहे शेतकरी मंडळी इथे, आणि एक चांगल्या पद्धतीची सेटिंग पण आहे. झाडं अगदी भरभरून अगदी शेंड्यापर्यंत या प्लॉटमध्ये सेटिंग आहे, आणि याच्यासाठी आपण बरेच मटेरियल वापरले. ग्रीन क्रॉप इंडियाचे हे जवळजवळ भरपूर औषधं वापरले. एकदम खूप छान रिझल्ट आहेत, आणि एक चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांना सहकार्य करायचं या हिशोबातून अगदी ऑल महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठेही असू द्या आपली कन्सल्टन्सी तुम्हाला भेटेल. तसेच आपलं जे ट्रीटमेंट आहे त्याचं प्रत्येक औषध असू द्या किंवा एखादी छोटं काही असू द्या, तुम्हाला अगदी ऑल महाराष्ट्रामध्ये कुठेही तुम्हाला भेटून जाईल. आपली कन्सल्टिंग अगदी कर्नाटकामध्ये सुद्धा आहे, तसेच अगदी गुजरातमध्ये MP मध्ये सुद्धा आपले प्लॉट सध्या चालू आहेत. तर अशा पद्धतीचा प्लॉट आणि अशा पद्धतीचं जर मार्गदर्शन तुम्हाला हवं असेल तर नक्कीच तुम्ही आमच्या टीमशी संपर्क साधू शकताय. तर चला मंडळी, आजचा हा प्लॉट मी तुम्हाला फिरवून पण दाखवणारच आहे. त्याच्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जर तुम्हाला असेच आपले शेड्यूल हवे असतील तर आपल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही नक्कीच संपर्क करू शकताय. जर आपले शेड्यूल भेटायचे तुम्हाला, हो. जे काही शेड्यूल भेटत होते हा हा. ते शेड्यूल किती दिवसाचं भेटत होतं साधारण? एक पहिलं म्हणजे सुरू होण्यापूर्वी 20 दिवसाचं घेतलं होतं आपण. 20 दिवसाचं. हो, ते 18,000चं होतं. 20 दिवसाचं परत घेतलं होतं 15 दिवसाचं, हा, आणि ते 14,000चं झालं 14,000. होतं. हो, हा, आणि ओके. तेवढ्यात मग चालू झाला होता प्लॉट. पूर्ण प्लॉट चालू पूर्ण झालेला. प्लॉट चालू झाला. हा. आणि जे काही ट्रीटमेंट कसं करायचं आहे ते आपलं 8 दिवसाचा चार्ट येतो तुम्हाला, हा पूर्ण 8 ते 10 दिवस हा, 8 ते 10 दिवसाचं म्हणजे शेड्यूल पाठवतो ते शेड्यूल पूर्ण आपल्याला. येतं तुम्हाला. हा. आणि जे काही फोटो असू द्या किंवा हा, तुमचा मेसेज किंवा तुमचे कॉल, हा. त्याचा रिप्लाय जो आहे तो तुम्हाला लगेच कधी रिप्लाय मिळत होता. होता? रिप्लाय लगेच होता. मेसेज केले रिप्लाय होता. अगदी दुसऱ्या मिनिटाला फोन आपला वगैरे reply. कॉल वगैरे वेळच्या वेळी उचलत होते. अगदी रिप्लाय